सायली, अर्जुन सगळी सुभेदारांची फॅमिली खूप हॅप्पी असते डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये. इकडे प्रियाचा पण तो कार्यक्रम त्या बायका साजरा करत असतात. आता दोघींनी पण बर्फीच काढलेली असते. प्रिया प्रिया म्हणत असते, जाऊ द्या आता, वंशाला दिवा तर नाही पण पंती तर भेटेल ना नक्कीच. आणि ती पंती मग सगळ्यांची माझ्यासारखी मज्जा लावेल, कारण ती प्रियाची मुलगी असेल ना. आता अस्मितांनी त्या कार्यक्रमामध्ये एक खेळ खेळायचा ठरवला आहे. आता तिथे एकमेकांकडे बोटं करायचं, ते पोस्टर आणून देते सायली आणि अर्जुनकडे आणि म्हणते, आता आम्ही प्रश्न विचारणार आणि तुम्ही फक्त सांगायचं की कोण जबाबदार आहे या सगळ्यांना. आता पूर्णाजी खूप हसायला लागतात. पूर्णाजी म्हणतात, हे बघा, खोटं वगैरे करायचं नाही, ज्याची गलती असेल ते खरंच मान्य करतील इथे सगळ्यांसमोर. आता अस्मिता म्हणत असते, वा हो पूर्णाजी, असंच व्हायला हवं. प्रतिमा, आत्या, कल्पनाताई हे सगळे पण खूप मजा करत असतात, मजा घेत असतात या सगळ्यांची. आता चैतन्य म्हणतो, मी क्वेश्चन विचारतो, आता मला सांगा कोण सगळ्यात पहिले इंग्लिश जास्त बोलतं. आता अर्जुनकडे बोट दाखवते सायली. हे म्हणत असतात, हो अगदी बरोबर. आता श्वेता म्हणत असते, मी विचारते एक क्वेश्चन, सगळ्यात जास्त कोण रागवतं. आता तोही सायलीकडे करायच्या ऐवजी सायलीच त्याच्याकडे करते. आता सगळे म्हणत, अर्जुन म्हणत असतो, नाही नाही, ही चिटिंग आहे. आता श्वेताच्या फोनवर मेसेज आलेला आहे की मानसी आणि तिच्यासोबतच्या सगळ्या मुलींना किडनॅप केलं आहे. आता हिला हे कळतं पण ही कुणाला कळू देत नाही. पूर्णाजी म्हणत असतात, अर्जुन म्हणत असतो, नाही नाही, हे असं नाही, तुम्ही असे क्वेश्चन विचारताय की त्यामध्ये माझ्यावरच नाव आलं पाहिजे. आता प्रतापराव म्हणत असतात, मग नंतरचा क्वेश्चन मी विचारतो, घरात सगळ्यात जास्त कुणाची चालतं. इकडे सगळेजण सायलीचं नाव घेतात आणि सगळे हसायला लागतात. आता ते यांना कुसुमला फोन लावते सायली आणि म्हणते, अगं कुसुमताई, केव्हा येणार आहात तुम्ही? अगं खूप उशीर होतोय, कार्यक्रमाची ओटी पण भरायची राहिली आहे. ती म्हणत असते, अगं मुली अजून आल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी थांबलोय, त्या येणारच होत्या का आता. सायली म्हणत असते, बरं बरं, त्या पोहोचल्या की या मग नक्की. इकडे सायली आणि ते गप्पा मारत असतात तेव्हा सगळं पूर्णाजी म्हणतात, आता सगळं झालंय, आता उखाणा घ्या बघू. पण त्याआधी पूर्ण आजीने सगळ्यांना ओटी भरायला लावली आहे. आता कल्पनाताई, प्रतिमात्या या सगळ्या मिळून सायलीची ओटी भरून घेतात. नंतर अस्मिता पण येते. आता सायली खूप सुंदर दिसत असते आणि कुसुमने सांगितलं असल्यामुळे या सगळ्यांनी ओटी भरायची तयारी पण सुरू केली आहे. पूर्णाजी सायलीला विचारतात, अगं बाई, आश्रमातील सगळेजण कधी येणार आहेत? आपला कार्यक्रम संपन्न होत आलाय तरी पण त्यांचं यायचं काही अजून फोन वगैरे नाही आहे. आता प्रिया सगळ्यांना म्हणत असते, बघा ना, माझ्या बाळाचं डोहाळे जेवण सुभेदारांच्या घरी झालं असतं पण त्यात तन्वीचं होतंय आणि सायलीने प्रत्येक वेळी माझं सगळंच हिरावून घेतलंय, लहानपणापासून आश्रमात असल्यापासून. आणि आता पण तिला असं वाटलं माझ्या मुलाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी होईल, त्यासाठी तिने मला खोट्या आरोपाखाली अटक करायला लावली आणि जेलमध्ये घातलं. पण आता तुम्ही मला काय डोहाळे पुरवसाल आणि गिफ्ट म्हणून काय देसाल सांगू का तुम्हाला. आता त्या बायका म्हणत असतात, तू काही काळजी करू नको, आम्ही सगळेजणी तुझ्या पाठीशी आहोत. आता ती म्हणत असते, मला हेच गिफ्ट हवं आहे तुमच्याकडून, कारण सायली जेव्हा जेलमध्ये येईल ना तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे, तिचा एवढा छळ करायचा तिला नको नको झालं पाहिजे सगळं. आणि कारण तिने ना मला खूप त्रास दिलेला आहे त्या घरामध्ये, तिला आपण सगळे मिळून असाच त्रास द्यायचा. आता पण हे असं काही होणारच नाही आहे, कारण सायली एवढी गोड आहे, ती सगळ्यांची मनं जिंकते प्रत्येक वेळेला आणि प्रियाच तोंडावर पडते. इथल्या पण बायका आता जरी म्हणताय, तू काही काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण वेळ आल्याच्या नंतर या सगळ्या पण सायलीकडेच जाणार आहेत. प्रियाचा प्लॅन इथे पण फ्लॉपच होणार आहे. प्रियाला असं वाटलंच कसं की अर्जुन सायलीला जेलमध्ये राहू देईल किंवा तिला सोडवू शकणार नाही. आजपर्यंत कोणतीही केस न हरलेला वकील तिच्या बायकोवर असा अन्याय कसा होऊ देईल, हे सगळं खूप विचित्र दाखवलंय. आता ती कॉन्स्टेबल म्हणत असते, अगं बाई, बस झालं ना, आता कार्यक्रम झाला, चला जा आपल्या आपल्या रूममध्ये, मला लॉक वगैरे करून घ्यायचंय.
तेव्हा ती म्हणत असते, अगं तुला पेमेंट वगैरे भेटतंय ना या सगळ्यांचं, तुला पैसे देणार आहे ना मी, मग तुझं काय जातंय, बघू दे ना यांची सगळ्यांची काय म्हणणं आहे मला तर. आता प्रियाच्या खरंच डोक्यावर परिणाम झालाय असं सगळ्यांना वाटतंय आणि ती वागते पण तशीच. इकडे कुसुम ते विचारच करत असते आणि इकडे तिकडे फेऱ्या मारते की मधुभाऊ केव्हा येणार आहेत मुली. आता त्या मधुभाऊ म्हणतात, लाव बरं त्या मॅडमना फोन लावून बघ. त्या मॅडम म्हणतात, मी तर त्यांना केव्हाच तिथे सोडवलंय, अजून कशा बरं आल्या नाही मुली घरी. आणि त्या तर म्हणाल्या होत्या, आम्ही 5-10 मिनिटात घरी पोहोचू गिफ्ट वगैरे घेतल्यानंतर. कुसुम म्हणते, अहो मॅडम पण त्या इकडे आल्याच नाही आणि त्यांच्याकडे फोन पण नाही कुणाला फोन लावावा तर. आता मधुभाऊंच्या पण तोंडचं पाणी पळालंय. आता सगळ्यांना भीती वाटते, कुसुमला पण टेन्शन आलंय की मुली गेल्या तर गेल्या कुठं असेल मग. पण ती असं दाखवू देत नाही, कारण मधुभाऊंना टेन्शन आलं तर त्यांना परत त्रास होऊ शकतो, त्यांना स्ट्रेस नको म्हणून ती काही बोलत नाही. पण त्या मॅडमने बोलल्याच्या नंतर कुसुमला पण खूप टेन्शन आलेलं आहे. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ काही काळजी करू नका, मुली येतच असतील, कारण मानसी कशी आहे माहीत नाही का आपल्याला. मानसीचा सायलीवर खूप जीव आहे, ती एक सोडून 10 दुकानं फिरत बसली असेल गिफ्ट आणण्यासाठी. आता मधुभाऊ म्हणतात, कुसुम तू स्वतःच्या मनाची समजूत घालतीये की आमची समजूत घालतीये, पण मला आता खूप टेन्शन यायला लागलंय ग त्या मुलींचं, काय होईल. आता कुसुम म्हणत असते, तुम्ही काही काळजी करू नका, मी असं करते, आपल्या या मार्केटच्या रोडने जाऊन बघते, कुणाला विचारते या मुली कुठे दिसल्या होत्या का, की कुठे थांबल्यात त्या, हे पण मला कळेल. आता ते मुलं म्हणत असतात, कुसुमताई आम्ही येऊ का शोधायला तुझ्यासोबत. कुसुम म्हणते, अरे बाबांनो नाही, तुम्ही या गौरीकडेच लक्ष द्या आणि इथेच बसा, मी एकटी जाऊन लवकर येते. आता कुसुम खूप लगबगीने जाते. सायलीला पण हळूहळू टेन्शन यायला लागलंय की हे सगळे मधुभाऊन ते का आले नसेल अजून. इकडे पूर्णाजी यांना उखाणा घ्यायला लावतात तर चैतन्य, अश्विन उखाणा उखाणा म्हणून खूप नाचायला लागतात, धिंगाणा घालत असतात. आता सायली म्हणत असते, हो घेते. आणि सायली खूप छान उखाणा घेते, अगदी सुभेदारांच्या घराला साजेसा असा. आता तिचा उखाणा झाल्याच्या नंतर सगळेच म्हणत असतात, हो किती छान. आता अर्जुनचा टर्न येतो. आता चैतन्य म्हणत असतो, घे बरं अर्जुन आता उखाणा, बघू दे तुला आता पण येतंय की नाही. तो म्हणत असतो, हो आठवू तर द्या. अश्विन म्हणत असतो, अरे दादा घे ना पटकन. तो म्हणतो, अरे घेतोय ना, थांबा ना जरा, मी विसरून जाईल अशाने. सगळेजण त्याच्या मागे लागत असतात. आता तो उखाणा घेतो पण त्याचा उखाणा चुकतो आणि तो 3-3 वेळेला तो शब्दांची जुळवणी करायचा प्रयत्न करतो. आता तो म्हणतो, नाही जमलं का, अरे. आता तो परत ती लाईन रिपीट करतो पण तेव्हाही त्याला जमत नाही. सगळेजण खूप हसायला लागतात आणि म्हणत असतात, बाद झालं बाबा, कळलं आम्हाला तुझा उखाणा. आणि सगळे म्हणत असतात, छान घेतला, छान जुळवणी केली तू शब्दांची. इकडे प्रतिमा त्या कल्पनाताई वेगळ्याच नजरेने बघायला लागतात, हा कसला याने उखाणा घेतलाय. पण पूर्णाजी म्हणत असतात, बरं जाऊ दे, घेतला ना तेच बरं झालं. आता सायली आणि अर्जुन तिथेच बसलेले असतात तेव्हा ते हसायला लागतात, पण सायलीच्या चेहऱ्यावर टेन्शनच येतं. आता पूर्णाजीला अर्जुन उठतो आणि म्हणत असतो, आता तुम्ही जो गेम खेळलाय तो हो झालाय, पण आता मी काही प्रश्न विचारणार आणि तुम्ही सगळ्यांनी त्याची उत्तरं द्यायची. आता अस्मिता म्हणत असते, हो चालेल ना. अर्जुन म्हणत असतो, हे बघा, आता ती प्रश्न बाळाबद्दल असेल, बाळाचे सगळ्यात जास्त लाड कोण करेल. आता सगळेजण म्हणत असतात, प्रतापरावांकडे बोट करतात. प्रतापराव पण हसायला लागतात आणि ते म्हणत असतात, हो मग माझ्या नातवाचे लाड मी नाही करायचे तर कोण करणार. अरे माझ्या दुधावरची साय असेल आमचं नातवंड आणि त्याचे खूप लाड होतील आमच्या घरामध्ये. आता चैतन्य म्हणतो, पुढचा क्वेश्चन मी विचारणार, तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त लाड बाळाचे कोण करेल. अर्जुन म्हणत असतो, मी. इकडे श्वेता इकडे तिकडे बघते आणि पण सायलीच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसतंय. आता अर्जुन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, काय झालंय बायको, तू कसलं टेन्शन घेतीये. सायली म्हणत असते, अहो काही नाही, पण कुसुमताईन ते अजून का आले नाही, मी एकदा फोन करून बघते बरं. अर्जुन म्हणत असतो, बरं जा. ती एका साईडने जाते आणि मधुभाऊंनाच कॉल करते डायरेक्ट. इकडे श्वेता पण तिच्या मागे जाते बघायला की ही कुणाला कॉल करते. तर मधुभाऊ म्हणत असतात, अगं बाळा, पावसाच्या थोड्या सरी वाढल्या होत्या त्यामुळे ना थोडं थांबावं म्हटलं आणि आम्ही निघतच होतो, पण ते पाऊस थांबला की आम्ही लगेच निघू बरं. आता सायली म्हणत असते, मधुभाऊ पण मला खूप टेन्शन आलं आहे, दुसरं काही झालं नाही ना, काकांची तब्येत वगैरे चांगली आहे ना.
तर मधुभाऊ म्हणतात, हो बाळा साऊ, तू काही काळजी करू नको, तू तुझ्या कार्यक्रमाकडे लक्ष दे, इकडे सगळं व्यवस्थित आहे. मधुभाऊ पण तिला काही सांगत नाही, तिला टेन्शन येईल म्हणून. पण सायलीचं टेन्शन वाढतच असतं. सायलीला सारखी हुरहुर लागली काहीतरी झाल्याची. आता सायली म्हणत असते, पण मधुभाऊ काही असेल तर सांगा बरं का आत्ताच, कारण तुम्ही वेळ चुकवत नाही आणि तुम्ही वेळेची खूप पक्के आहात. पण खरंच पावसामुळेच थांबलात की वेगळं काहीतरी कारण आहे? मधुभाऊ म्हणत असतात, नाही ग साऊ, मी कशाला तुझ्यापासून काही लपवेल. ती म्हणत असते, कुसुमताईंनी पण फोन वगैरे उचलला नाही म्हणून मला टेन्शन आले, मुली पण अजून घरी आल्या नाही म्हणे. आता मधुभाऊ म्हणत असतात, नाही ग, ती त्यांनाच शोधायला गेली आहे, येतील त्या लवकरच. आता ती म्हणत असते, हो काळजी घ्या आणि लवकर या, पाऊस संपला की. इकडे पण थोडंसं अंधारल्यासारखं झालंय, पण लवकरच व्यवस्थित होईल. आता ती फोन ठेवून देते. श्वेता म्हणत असते, काय ग सायली ताई, कुणाला फोन केला होता? सायली म्हणत असते, अगं मधुभाऊंना, कुणी आलंही नाही अजून आणि मला पण काळजी लागून राहिलेली होती. श्वेता म्हणत असते, अगं काही झालंय का? मुली वगैरे सापडल्या नसतील का गं? आता श्वेता उगाचच मुद्दाम तिला हे सगळं बोलते, तिचं टेन्शन वाढण्यासाठी. आणि पण सायली टेन्शन घेत असते, पण अर्जुन तिच्या बाजूने असल्यामुळे ते हलकंसं वाटतं तिला सगळ्याच गोष्टी. अस्मिता म्हणत असते, काय झालं गं? ती म्हणत असते, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे तिकडे. आता इकडे कुसुमचा सीन घेतला आहे. कुसुम धावपळ करत याला विचारत असते रस्त्याने जाणाऱ्यांना की या मुलींना कुठं बघितलं आहे का? प्रत्येकजण म्हणते, नाही बघितलं आहे आम्ही, आणि कुणीच बघितलेलं नसतं. कारण कालच ज्या मुली तिथे उतरल्या होत्या ते समोर जायच्या अगोदरच त्या गुंडांनी त्यांना किडनॅप केलं आहे. इकडे आता कुणीतरी येणारं या गाण्यावर अस्मिता, कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या या तिघींनी खूप छान डान्स केला आहे. या सगळेजण वाव करत असतात आणि यांना पण खूप आनंद होतोय. अर्जुन आणि सायली पण टाळ्या वाजवत असतात. सगळे खूप आनंदात आहेत. परत ही काका म्हणत असतात, मधुभाऊ सांगा ना, या मुली कुठे गेल्या असतील अचानक अशा? सापडल्या नाही तर काय करायचं? आता मला पण खूप टेन्शन आलं आहे. मधुभाऊ म्हणत असतात, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मधुभाऊ आता सावंतांना कॉल करतात आणि ते म्हणत असतात, अहो आमच्या मुली सापडत नाही, किती बराच वेळ झाला आहे त्यांना गाडीतून उतरवून, आणि तुम्ही कंप्लेंट वगैरे घेसाल का आत्ता? सावंत म्हणत असतात, नाही मधुभाऊ, या अशा मिसिंग कंप्लेंट 24 घंटेच्या आधी घेतल्या जात नाही. 24 घंटे झाल्याच्या नंतर मग तपास सुरू करावा लागतो. आता मधुभाऊ म्हणत असतात, बरं, पण तुमच्या पद्धतीने जे काही करता येईल आता ते करा. सावंत म्हणत असतात, हो मी काही कळलं आणि त्या रोडने पण काही आमचे हवालदार वगैरे पाठवता येईल का, कॉन्स्टेबल एखादा, ते बघतो आणि चौकशी करायला सांगतो. मधुभाऊ म्हणत असतात, हो, आणि काही कळलं तर लगेच कॉन्टॅक्ट करा. सावंत म्हणत असतात, हो हो, आणि तुम्हाला पण काही कळलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगा. मधुभाऊ म्हणतात, हो हो चालेल. इकडे फोन ठेवून देतात. आता मधुभाऊंचं टेन्शन काही कमीच होत नाही, पण मधुभाऊ लगेच परत कुसुमला कॉल करतात आणि कुसुमला म्हणतात, अगं कुसुम, सापडल्या का मुली? कुसुम म्हणते, नाही ना मधुभाऊ, इकडे कुठेच नाही मुली, कुठे गेले असतील? आता तर अजूनच टेन्शन वाढलं आहे, कारण जबाबदारी असते एक प्रकारची, आणि ते आता आश्रम पण सायलीच्या नावावर आहे. या सगळ्यांना अटक होऊ शकते. या प्रियाला काही उद्योग नसते, त्यामुळेच तिने या सगळ्यांवर संकट आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता श्वेता सायलीला परत येते बोलायला आणि म्हणत असते, का गं सायली ताई, अजूनही कुसुमताईन ते आले नाही, काय झालं असेल तिकडे, काही भलतंच घडलं तर नाही ना? सायलीला आता चैतन्याला फोन येतो कुसुमताईचा. सायलीच फोन करते, पण तो फोन चैतन्यजवळ असतो. इकडे कुसुमताई बोलत असतात की मुली सापडल्याच नाहीत ग अजून. आता सायलीला खूप टेन्शन आलं आहे. अर्जुन म्हणत असतो, इकडे चैतन्याच्या फोनवर फोन आल्यामुळे चैतन्य आणि अर्जुन लगेच मुलींना शोधायला जायला निघतात. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही दोघं जाऊन येतो. अश्विन म्हणत असतो, दादा मी पण येतो तुमच्यासोबत. तर ते तिघे पण जाणार आहेत बहुतेक आता. सायली म्हणत असते, हो तिकडे काय झालं लगेच मला कळवा हां, काही लपवू नका माझ्यापासून, मी कसल्याही गोष्टीचं टेन्शन नाही घेणार, फक्त मला सांगा. अर्जुन म्हणत असतो, हो पण तू आता तरी टेन्शन घेऊ नको, तिकडे सगळं व्यवस्थित असेल आणि आम्ही हँडल करू, तू काळजी घे स्वतःची.
आता सायलीला पण खूप टेन्शन आलं आहे, ती खूप रडवेला चेहरा झाला आहे तिचा अगदी. कारण एक प्रकारची जबाबदारी असते आणि स्वतःच्या मुली असल्यासारखं ते त्यांना जपत असतात आश्रमामध्ये असल्यामुळे. स्वतःच्या आईवडिलांना एखादी जर मुलगी कुठे गेली तर त्यांच्या तोंडचं पाणी पळाल्यासारखं होतं आणि काय करावं हे समजत नाही. असंच अगदी आता सायलीचं, मधुभाऊंचं, कुसुमताईंचं या सगळ्यांचं झालं आहे की आता मुली जर सापडल्या नाही तर काय. पुढील भागामध्ये तो प्रोमो दाखवला आहे. आता बाहेर पाऊस सुरू असतो आणि सायलीला ते मीडियावाले लोक खूप परेशान करत असतात. काय झालं, मुली कुठे गेल्या सांगा, तुम्हीच किडनॅप केलं का, असं तसं